हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा दिवस काय आहे असं काही एवढा खास नाही. मी काय आज दिनचर्या ब्लॉग बनवणार, बघू नेमकं काय होतं. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हा नेमका फिरतोय कुठं. मी माझ्या नवीन घराचं कन्स्ट्रक्शन चाललंय तिथे आहे सध्या, आणि जसं जसं घर कम्प्लीट होत चाललंय ना तसं तसं अजून भारी वाटत चाललंय. काय आता मी निघालो जिमला. खरं सांगायचं नाही का तर माझ्याकडून रोज जिम बिम होत नाही. 2 दिवस जातो मग 3 दिवस गायब. म्हणून मी काही जिमचं काही स्टोरी वगैरे टाकत नाही. लोक म्हणतात कन्सिस्टन्सी पाहिजे, पण आपल्याकडून होतच नाही. पण एक आहे, स्टीम डे मी सोडत नाही. जिमला नाही गेलो तरी चालेल, पण स्टीम घ्यायला मी जातोच. फिटनेस मॉडेल बनवायचं नाही आपल्याला, पण जिवंत आहे हे तरी जाणवायला हवं ना, म्हणून स्टीमला जाऊया. जिम झालं, स्टीम पण घेतला, घाम पण काढला. वाटलं आता सरळ घरी जाऊन पडायचं, पण तेवढ्यात फोन आला. मांग्या कुठं? मांगे सगळं असतं कुठं? तर जिममधून निघालो बाई, वाफ घेऊन आलो. म्हटलं तो म्हणतो अरे मी येतोय म्हणे वाघोलीला, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, फिनिक्सला जाऊया. भारी काय झाले माहिती का, मी मनात ठरवलं होतं एक, आज बाहेर नाही, 5 मिनिटात प्लॅन बदलला. मग आज असंच आहे बाई, मी ठरवतो एक आणि दिवस काहीतरी वेगळाच भलतीकडे दुसरीकडेच येऊन जातो मला. पण काय आता काही लगेच निघत नाही, घरातली कामं आवडतो. बाकी काही फिक्स नाही आहे, कुठे जाणार, किती वेळ, काही ठरलेलं नाही आहे. पण असंच जरा जास्त भारी होऊन जातं का प्लॅन केलेले दिवस आठवत नाहीत आणि अचानक फिरलेले दिवस आठवतात. चलो, पण खरं सांगायचं तर अजून काही फिक्स नाही आहे. आपण मी तर फक्त निघालेलो आहे. आणि वरून अजून एक संध्याकाळी मला दुसरीकडे पण एका बड्डेला जायचं, 7पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट पण करावं लागणार. आणि त्यात ऑफिसवरून पण एक फोन आलेला आहे. तेच एक टेन्शन आहे की जर पुन्हा जर कॉल आला आणि काम निघालं तर सरळ लॅपटॉप घेऊन कुठेतरी बसावं लागेल. म्हणजे काय, सध्या सगळं चालू आहे, एक प्लॅन त्यावर दुसरा प्लॅन, त्याच्यावर टेन्शन. मला नाही का सगळेजण बघतात आहे की मी काय करतो आहे, कारण अचानकच मी रेकॉर्ड करायला लागलेलो आहे. लोकांना पण समजत नाही आहे, हा अचानकच असं कसं वागायला लागलेलं आहे. आणि लोकांना थोड्या दिवसात समजेल. फिनिक्सच्या बॅक साईडला आलेलं तर बघतो यांना फोन करून एक्झॅक्टली कुठं थांबलेत. मॉलमध्ये आलो आहे आम्ही, शॉपिंग वगैरे पण झाली. एकदम नैराश्य वातावरणात आलेलं आहे आम्ही. त्यांचा हॉटस्पॉट घे मांग्या. इथं लिहिलं आहे बाई आणि इथं लिहिलं आहे भाई. सांग ना लवकर, नीट मनाने मनावर सांग. सगळे तर म्हणले दिसते मांग्या, भारी दिसते. राहू दे ना. मंगेश बाहेर ये. मंगेश तुला काय आवडणार नाही तिथं. मंगेश बाहेर ये. अरे गेला हो, हा वो गेला ट्रायल रूमला. नवीन मित्र भेटला मला, नाना जुना मित्र. राहुल कोणाचा का मंगेश भेटला, गिफ्ट दिला मला त्यांनी. गिफ्ट दिला नाही त्यांनी, गिफ्ट घेतलाय. आपलाय त्यांना आपलाय. शेटनी काय विषय केला माहिती का, शेटनी आतमध्ये गेले, शर्ट उचलला आणि डायरेक्ट शर्ट बिलिंग काउंटर मध्ये. रसिकाची शेजारी काम करा, पॅन्ट घ्या, अल्ट्रा केली. आनंदाला या डायरेक्ट, मला घेऊन जाईन माझ्या गाडीपाशी सोडून. तिथून पुढं आनंदाला येतो, तुम्ही डायरेक्ट आनंदाला या. बेसमेंटला जाऊ आपण. तुम्ही या डायरेक्ट आनंदाला. तुला माहिती आनंदा रसिकाची शेजारी. मी पण खाणार नाही. सगळं झालं, शॉपिंग झालं, सर्व गोष्टी झाल्या. मग म्हटलं बस आता काहीतरी नीट खाऊया, कारण फिनिक्समधून एक्झिट केलं आणि सरळ आता आलो आहे अनंता व्हेजमध्ये. इतका फिरलो आहे ना, इतका बोललो आहे ना, आता जेवण बनतंच. आता अनंता व्हेजमध्ये तुझं बसलो आहे, पण जेवण सुरू होण्याआधी एक खरी मीटिंग चालू आहे. भाजी कोणती घ्यायची यावर अर्धा वेळ जातो आहे. एक म्हणतो पनीर घेऊ, दुसरा म्हणतो नाही रे काहीतरी मसालेदार घेऊ, तिसरा म्हणतो साधं घेऊ. शॉपिंगपेक्षा जास्त खर्च इथे चालू आहे. मेनू हातात आहे पण निर्णय काही होत नाही. गाडी बसते शिवाजी चौकापासून बसले. पण कंडक्टर विचारले तिला की कहाँ बैठे हो. यहाँ बैठने के लिए जगह ही नहीं है. मग जाय ना हसायला. चार्जिंग कमी आहे, जास्त रेकॉर्ड करू शकत नाही. आता आपण डायरेक्ट ब्लॉग एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत आपण मटाटा. बाय बाय. आपण मटाटा.